सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे। या निवडणूक निकालात भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालंय। राज्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याचं चित्र आहे। राज्यातील 288 जागांपैकी 299 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीला केवळ 54 जागांवर विजय मिळवता आलाय। भाजपने 133, शिंदेची शिवसेना 56, अजित पवारांची राष्ट्रवादी 41 जागांवर आघाडी आहे। महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसलाय। काँग्रेस पक्ष केवळ 20, शरद पवारांच्या राष्ट्रवादी 15 जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय। दरम्यान या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागलेच, पण विशेष म्हणजे काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय। ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे अतुल भोसले असा सामना रंगला होता। या लढतीमध्ये अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केलाय। कराड दक्षिण मध्ये 17व्या फेरीनंतर अतुल भोसले यांनी 38,000 मतांचे लीड मिळवलं होतं। पृथ्वीराज चव्हाण यांना हा लीड तोडण्यात अपयश आलंय। माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय। तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपने यशोमती ठाकूर यांच्या विरोधात राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती। राजेश वानखेडे यांच्याकडे 21 फेऱ्यानंतर 8,195 मतांचं लीड होतं। अखेर आता यशोमती ठाकूर यांचा पराभव झाल्याचं निश्चित मानलं जातंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाचा सामना करावा लागलाय। बाळासाहेब थोरात सातत्यानं या मतदारसंघातून निवडून आलेत, मात्र यावेळी मतदारांनी त्यांचा आमदार बदललाय। बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून अमोल खटाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती। अमोल खटाळ यांनी थोरातांचा 10,560 मतांनी पराभव केलाय।